फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत हे सुंदर असे इयरिंग्स बनवायला अतिशय सोपे आणि पटकन होणारे असे आहेत। चला तर मग ह्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया। इथे मी येलो आणि ब्लॅक कलरचं क्रॉकेट थ्रेड घेतलाय। त्यानंतर 0.95 mm ची सुई घेतली आहे। त्यानंतर इथे आपल्याला इयरिंग हुक लागणार आहेत आणि मी सीझर आणि प्लायर घेतलंय। सुरुवातीला इथे आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची आहे। मॅजिक रिंग घालून झाल्यानंतर आता इथे आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे आहेत। आता या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 10 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत। दहा सिंगल क्रोशे घालून झाल्यानंतर इथे आता आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत। आता नेक्स्ट राऊंडच्या सुरुवातीला इथे आपल्याला एक चेन घालून घ्यायची आहे। त्यानंतर आता या पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला 2-2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे, म्हणजे इथे एकूण आपण 20 सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत। आता आपले 20 सिंगल क्रोशे ते घालून झालेत। आता स्लिप स्टिच घालून इथे आपण लॉक करून घेऊया। आता नेक्स्ट राऊंड साठी इथे मी ही ब्लॅक कलरची लोकर अटॅच करून घेणार आहे। आता ही लोकर अटॅच करून झाल्यानंतर इथे आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे आहेत, 1 2। त्यानंतर त्याच जागेमध्ये इथे आपल्याला 2 लूप घालून घ्यायचे आहेत, 1 2। आणि एकत्रित या सगळ्यातून आता आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत, म्हणजे इथे आपला एक पफ स्टिच तयार होईल। त्यानंतर आपल्याला इथे एक चेन घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला पुढच्या 4 टाक्यांमध्ये 2 लूपचा एक पफ स्टिच आणि एक चेन असं घालून घ्यायचंय। आता हे इथे 5 पफ स्टिच घालून झाल्यानंतर इथे आपल्याला 5 चेन घालून घ्यायचे आहेत, 1 2 3 4 आणि 5। त्यानंतर आता पुढच्या टाक्यापासून परत आपण इथे 5 पफ स्टिच घालून घेणार आहोत। अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा इथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत। आता नेक्स्ट राऊंडची सुरुवात आपण जिथे 5 चेन घालून घेतल्या होत्या त्याच्या आधीच्या चेन मधून आपण करणार आहोत। इथे आपण ही परत ब्लॅक कलरची लोकर अटॅच करून घेतली। त्यानंतर इथे आता आपण एक चेन घालून घेणार आहोत आणि आता जिथे 5 चेन घातल्या होत्या त्या चेन मध्ये आपण इथे 5 सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत। 1
2 3 4 आणि 5. त्यानंतर इथे आपल्याला परत 3 चेन घालायचे आहेत. 1 2 3 आणि ह्या 5 चेनमध्येच आपण परत 5 सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. 1 2 3 4 आणि 5. आता जिथे आपण पफ स्टिच मगाशी घालून घेतले होते तिथल्या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे आणि 3 चेन घालून घ्यायचे. एक सिंगल क्रोशे आणि 3 चेन. 1 2 3. परत पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे आणि 3 चेन. 1 2 3. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे 1 2 3 आणि शेवटी एक सिंगल क्रोशे. आणि आता परत जिथे मगाशी आपण 5 चेन घातल्या होत्या तिथे आपल्याला परत 5 सिंगल क्रोशे, 3 चेन, 5 सिंगल क्रोशे घालून घ्यायचेत. अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा इथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आता आपला स्क्वेअर इथे तयार झालेला आहे. आता आपण इयरिंग हुकमध्ये हा जो स्क्वेअर आहे तो अडकवून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता आपले सुंदर असे इयरिंग्स इथे तयार झालेले आहेत. तुम्हाला हे इयरिंग्स कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.